नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे कर्जमाफीपासून व जे कर्जमाफीसाठी शेतकरी पात्र आहे व ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही व जे रेग्युलर शेतकरी आहे, जे 2014 पासून ते 2024 पर्यंत रेग्युलर कर्जदार शेतकरी आहे व जे थकीत शेतकरी आहे, ज्यांचे 2013 पासून कर्जमाफी त्यांना मिळाली नाही, जे पात्र असून देखील काही शेतकऱ्यांना 2008 पर्यंत मध्ये देखील सरसकट कर्जमाफी झाली होती, त्यांना देखील त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांना आता आनंदाची बातमी आहे. आता त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला या आशिष काळे चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट म्हणजे सहकार विभाग या कर्जमाफीच्या पूर्ण आकडेवारीसाठी आता जिल्ह्याची तालुक्याची आकडेवारी किती आहे किंवा जिल्ह्यामध्ये किती शेतकरी आहे, किती लाख यांची थकीत कर्जदार शेतकरी आहे व त्यांना किती लाख रुपयाचा कर्जचा भरणा करावा लागेल, या संबंधित आकडेवारी गोळा करण्याचं काम सहकार विभाग करत आहे, अशी विश्वसनीय माहिती आलेली आहे. तर त्यानंतर आता जे शेतकरी 2014 पासून ते 2017 मध्ये यामध्ये जे कर्जमाफी केली होती देवेंद्र फडणवीस यांनी, यामध्ये 6.5 म्हणजे 6,56,000 शेतकरी वंचित होते. त्यानंतर 2019 मध्ये सरकार आलं होतं उद्धव ठाकरे, त्यांच्यामध्ये होती 2 लाखपर्यंत सरसकट कर्जमाफी आणि देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये होते 1.5 लाखपर्यंत सरसकट कर्जमाफी. 1.5 लाखाच्या वर भरलेल्या शेतकऱ्यांसाठी ते 1.5 लाखपर्यंत कर्जमाफ होतं. आणि त्यानंतर 2019 मध्ये 2 लाखपर्यंत सरसकट कर्जमाफी होती. तर त्यापूर्वी पहिले केली होती योजना 2008 मध्ये देशामध्ये सरसकट सर्वांना माफी दिली होती. आता आपल्या राज्यातील बाहेरच्या झारखंड असो किंवा तेलंगणा असो, यामध्ये 2 लाखपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला व तेलंगणामध्ये 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली आहे 15 ऑगस्टला. तर त्यामध्ये 33,000 कोटीची देखील कर्जमाफीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता विधानसभा निवडणुकीमध्ये आता शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं. त्यानंतर सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्याची सूचना केली आहे, हेक्टरी 10,000पर्यंत, 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिलं. त्यासोबतच आता ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो किंवा वयश्री योजना असो, शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्यांचे मते जिंकण्यासाठी सरकारचा हा रेलचेल सुरू होता. आता निवडणुकीच्या म्हणजेच विधानसभा निवडणूक लागण्याच्या पूर्वसंध्येला कर्जमाफीची घोषणा ही होण्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. कारण शेतकऱ्यांना पीक विमा, कर्जमाफी आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, ह्या 3 गोष्टी हव्या आहेत. जोपर्यंत ह्या 3 गोष्टी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव, कारण सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पडलेले भाव हे महाराष्ट्रातील सरकारला लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना माहीत झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा अद्यापपर्यंत मिळाला नाही, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख करत आता जो विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू लागेल त्याच्या पूर्वसंध्येला कर्जमाफीची घोषणा ही होण्याची शक्यता दाट दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटलास नक्की कमेंटमध्ये सांगा. त्या सरकार विभागाचं संपूर्ण आकडेवारी गोळा करणे असो किंवा विरोधी पक्षनेते नाना पटोले व सुप्रिया सुळे व नाना पटोले म्हणतात की आमचं सरकार स्थापित झाल्याबरोबर पहिली साईन करेन तर ते म्हणजे कर्जमाफी संदर्भामध्ये. त्यानंतर जे आता सरकारमध्ये जे मंत्री आहेत ते देखील आता सरकारकडे मागणी करत आहे की आपल्या केंद्र सरकारकडे की काही हिस्सा तुम्ही द्या, काही हिस्सा आम्ही देऊ, आम्ही कर्जमाफी करण्याच्या म्हणजे त्या वाटचालीवर आहे. तर या एकूणच बघितलं असता सरकारमधले मंत्री आणि विरोधकामधले जे आमदार खासदार आहेत ते कर्जमाफीसाठी आता मोठे पाऊल उचलणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीच्या अगोदर किंवा निवडणूक झाल्यावर कर्जमाफी होणे म्हणजे हे 100% आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.